या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. हरिओम. मनुस्मृतीतल्या 3ऱ्या अध्यायात असं म्हटलं आहे, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रैतास्तु न पूजन्ते सर्वत्र त्रफलाः क्रियाः. अर्थात जिथे स्त्रीचा सन्मान होतो त्या ठिकाणी दिव्य शक्ती वास करतात. याविरुद्ध जिथे स्त्रीचा सन्मान होत नाही तिथे कुठलेही केलेलं सत्कार्य फळाला येत नाही. या सृष्टीच्या संचलनासाठी दोन फोर्सेस रिस्पॉन्सिबल आहेत, शिव आणि शक्ती. शिव शक्ती means the source of all creation. All that exists originates from Shiv Shakti and all shall dissolve within them. शिव and शक्ती are the twin flames of life. म्हणून असं म्हणतात, शिव बिना शक्ती अधुरी है और शक्ती बिना शिव. म्हणून आपण अर्धनारीश्वरचे पूजन करतो. The universe draws its powers from the masculine as well as the feminine energy. None overpowers the other. Rather, they beautifully coexist to bring prowess to this world. मग ह्या दोन्ही एनर्जीज पैकी कोणी कमी दर्जेचं कसं असू शकतं? एकाला अध्यात्माच्या वाटेवर जाण्यासाठी प्रोत्साहन तर दुसऱ्याला सक्त मनाई, असं कसं होऊ शकते? आजचा प्रश्न आहे, स्त्रियांना ओंकार म्हणायची परवानगी आहे का नाही? भगवद्गीतेने ओंकाराचाच अवलंबन करण्याचा संदेश दिला आहे. अध्यात्माच्या कुठल्याही वाटचालीत ओंकार उच्चार हा तसा थंब रूलच आहे. स्त्रियांना ओंकार उच्चारायची परवानगी आहे का नाही हे पाहण्यापूर्वी आपण ओंकार आणि त्याच्या उच्चाराचे इम्पॅक्ट जाणून घेऊयात. ओम म्हणजे शब्द ब्रह्म. ओम इज द ओमनीपोटेंट अँड ओमनीप्रेझेंट साऊंड ऑफ द युनिव्हर्स. इट इज द मोनार्क ऑफ ऑल मंत्रास अँड सिम्बॉलिक ऑफ इंडिव्हिज्युअल सोल. सोप्या शब्दात म्हणायचं झालं तर ओम म्हणजे परब्रह्म, सृष्टीतल्या प्रत्येक प्राणीमात्रात असलेली चेतना. ओम म्हणजेच स्व. Om chanting is said to align a person with the divine. The vibrations generated during the chant have a soothing effect on the nervous system. Chanting Om also leads to a heightened state of mindfulness. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननी पब्लिश केलेल्या एका एक्सपेरिमेंटमध्ये 17 महिला आणि 19 पुरुषांना ओंकाराचा जप करण्यासाठी 5 मिनिटं सांगितले होते. पोस्ट द चॅन्टिंग महिला व पुरुष दोघांच्याही पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टमची ऍक्टिव्हिटी वाढलेली दिसली. PNS इज बेसिकली रिस्पॉन्सिबल फॉर एनहान्सिंग माइंडफुलनेस अँड मेडिटेशन. या प्रश्नाचा अभ्यास करताना माझ्या वाचनात असं कुठेही आलं नाही की ओमचा जाप केल्याने स्त्रियांच्या स्वास्थ्यावर काही हानिकारक परिणाम होतात किंवा कुठल्याही ग्रंथामध्ये स्त्रियांना ओंकार उच्चारण्याची परवानगी नाही असं लिहिले असेल. स्त्री किंवा पुरुष दोन्हीही या सृष्टीच्या सृजनासाठी महत्वाचे आहेत. दोघांचाही उगम एकाच परब्रह्मातून झाला आहे. स्त्री व पुरुष एकाच झाडाच्या 2 फांद्या आहेत, ज्यांचे बाह्य रूप जरी वेगळे असले तरी मूल हे एकच आहे. ह्युमन बॉडी, irrespective of its gender, is a mere vessel where the Almighty resides. आपला देह स्त्रीचा असो किंवा पुरुषाचा, आत्मा तर एकच आहे. आपल्यातली चेतना सेम आहे आणि आपल्यातला ओम सुद्धा सेमच आहे. ऋग्वेदिक काळात असलेल्या विदुषी, गार्गी आणि मैत्रेयी या शास्त्रार्थात चपळ होत्या. त्रेतायुगातल्या देवी अनुसूया, परमयोगिनी मीराबाई, संत बहिणाबाई, संत जनाबाई यांनी इतिहासात बजावून दाखवलं आहे की स्त्री देह अध्यात्माच्या वाटेला चालण्यासाठी सुदृढच नाही तर सक्षम सुद्धा आहे. अध्यात्म स्त्री पुरुषामध्ये भेद करत नाही. स्व ते प्रत्येक प्राणीमात्रात आहे आणि ते कुठल्याही बंधनात न बांधलेलं असल्यामुळे स्त्री पुरुष या भेदापासून अभिज्ञ आहे. हे शरीर स्वपर्यंत पोचण्याचं माध्यम आहे आणि त्याच्या जेंडरचा स्वपर्यंत पोचण्याच्या प्रवासात काहीच रोल नाही. एक स्त्री या जगात नवीन जीवाला आणण्याचं, त्याचं भरण पोषण करण्याचं महत्वाचं कार्य करते. शास्त्रात स्त्रीला देवी, शक्ती स्वरूपिणी असं म्हटलं गेलं आहे. ओंकार या आदिध्वनीला उच्चारण्याचीच काय तर अध्यात्माच्या वाटचालीवर अग्रेसर व्हायचं प्रोत्साहन आपले सर्वच ग्रंथ देतात. स्त्री किंवा पुरुष नसून हे सर्व ज्ञान मानवाला उद्देशून अंकित करण्यात आले आहे.
पौराणिक कथेच्या कॉन्टेक्स्टमधनं म्हणायचं झालं तर रक्तबीजचा संहार करून आलेल्या रोषित महाकालींना शांत करण्यासाठी स्वयं शंकरांना त्यांच्या पायाचे आघात आपल्या छातीवर घ्यावे लागले होते. शंकरांना आपण ओंकारेश्वर असं म्हणून जाणतो. ज्या शक्तीचा सन्मान स्वयं शिव करतात, स्वयं ओंकारेश्वर करतात, त्या शक्तीचा अंश ज्या स्त्री जातीमध्ये आहे त्यांना अध्यात्मापासून वर्ज करणे हे शक्य नाही. अशा शक्ती स्वरूपिणींना ओंकार उच्चारण्याची परवानगी कशी बरं नसेल? एका वाक्यात सांगायचं झालं तर स्त्रियांना ओंकार उच्चारण्याची परवानगी आहे. अध्यात्म स्त्री पुरुष मध्ये भेद करत नाही. स्वचा शोध घेणे हे महत्वाचं. तुमचा वाहन रूपी शरीराचा अल्टिमेट गोलशी काहीही कोरिलेशन नाही. हा स्वाध्याय स्वामींचरणी अर्पण करून मी इथेच थांबते. हरिओम.